नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेत ना? थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आले असेल तर आज आपण चिकनची काळा रस्सा भाजी बनवणार आहोत आणि अगदी गावरान पद्धतीने. मी गावरान पद्धतीने का म्हणते तर व्हिडिओ तुम्ही पुढे पहा म्हणजे तुम्हाला कळेलच. एकदम छान, एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारी चिकनची भाजी आज आपण बनवणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी अगोदर येथे एक तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावरती तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला खोबरं साधारणतः 8-10 तुकडे आपल्याला खोबऱ्याचे अशा पद्धतीने एकदम लालसर कलरवरती असे मस्त भाजून घ्यायचे आहेत. असे तुकडे बारीक केल्यामुळे खोबरं पटकन भाजतं. त्यानंतर त्याच तेलामध्ये उभा बारीक पातळ कापलेला कांदा असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. छान लाल कलर येईपर्यंत मी मध्यम आकाराचे 2 कांदे इथे कट करून घेतलेले आहेत. मस्त याला लालसर होऊ द्यायचं आहे. तर पाहू शकता कांद्याचा कलर आता बदलायला लागलेला आहे, एकदम लालसर झालेला आहे. आता यानंतर आपल्याला टाकायची हिरवीगार कोथिंबीर. तर पहा एकदम ताजी मस्त हिरवीगार खूप सारी कोथिंबीर यावरती आपल्याला टाकायची आहे आणि तीही या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आपण कच्चीही टाकू शकतो, पण अशी तेलामध्ये परतल्यामुळे त्या कोथिंबीरीचा कच्चेपणा जातो आणि मस्त सुगंध येतो. त्यानंतर येथे मी आणखी कांदा टाकलेला आहे, पण हा कांदा मी अगोदर गॅसवरती भाजून घेतलेला आहे. तर यामुळे मस्त स्मोकी फ्लेवर येतो भाजीला आपल्या आणि कलरही मस्त येतो एकदम. त्यामुळे एका कांद्याला 4 कट करून घ्यायचे आणि आपल्याला गॅसवरती किंवा चुलीवरती हा कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी अजून थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकते आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा कोथिंबीरही छान परतून झालेली आहे आणि सर्व वाटण आपलं परतलेलं आहे. आता याला आपल्याला थंड करण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर येथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आणि अशा पद्धतीने कुकरला सर्व बाजूंनी आपल्याला ते लावून घ्यायचे, कारण यामध्ये आता आपण चिकन टाकणार आहोत. तर येथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता आता हे चिकन आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण 1 मोठा चमचा हळद टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचे. तर हळद मीठ मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि परत व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे. आता यानंतर याच्यावरती आपल्याला असंच झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला याला असंच शिजवून घ्यायचं आहे, त्याला चांगलं पाणी सुटेपर्यंत. तर पाहू शकता चिकनला चांगलं पाणी सुटायला लागलेलं आहे, कारण आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर त्या मिठामुळे याला छान पाणी सुटलं आहे. तर अशाच पद्धतीने 2-3 वेळेस आपल्याला असं झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, चिकनच्या आतमध्येपर्यंत मीठ आणि हळद व्यवस्थित पोहोचते आणि मस्त टेस्ट येते. त्यामुळे हे नक्की करा. तर पाहू शकता मस्त पाणी सुटलेलं आहे आणि यानंतर आता आपण यामध्ये परत एकदा झाकण ठेवूया आणि शिजून घेऊया. 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, काढायचं, असं 2 ते 3 वेळेस आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या मिठाच्या पाण्यामध्ये चिकन छान शिजतं. आणि त्यानंतर आता आपल्याला यावरती पाणी टाकायचं आहे. तर येथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि पाणी असं तुम्हाला फिक्स प्रमाणामध्ये टाकायचं नाही आहे. तुम्ही पाणी अंदाजेच टाकायचं आहे, ज्यामध्ये चिकन व्यवस्थित पाण्यामध्ये बुडेल या पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं आहे. एवढे ग्लास किंवा तेवढे ग्लास असे मी तुम्हाला प्रमाण सांगत नाही. त्यानंतर थोडंसं हे पाणी आपल्याला टेस्ट करून पाहायचं आहे आणि जर मीठ आपल्याला कमी वाटलं तर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि यानंतर आता आपण याची झाकण लावून शिट्टी घेऊया. तर आपल्याला चिकनच्या मोजून 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत. ते अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये शिजते 2 शिट्ट्यांमध्येच. तर 1 शिट्टी झालेली आहे, अजून शिट्टी होती, तोपर्यंत आपण दुसरे वाटणाची तयारी करूया. तर येथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये येथे मी अर्धी वाटी लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण हे भाजून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कुटून घ्यायचं आहे.
तर आपण हे मिक्सरमध्येही बारीक करू शकतो, पण अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये बारीक केल्यामुळे मस्त चव येते आणि वासही खूप छान येतो। तर पहा, अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे। जेवढं बारीक होईल तेवढं मी बारीक केलेलं आहे। तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, पण असेल तर या पद्धतीने नक्की करा। तर त्यानंतर आपण हे कांदा व कोथिंबीरीचं वाटणही बनवून घेऊया। तर मिक्सरमध्ये जेवढं बसेल तेवढं वाटण टाकूया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं। आणि आता याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपल्याला याची एकदम बारीक पेस्ट बनवायची। तर पहा, अशा पद्धतीने मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने जे उरलेलं वाटण आहे त्याचीही आपण पेस्ट बनवूया। तर हे उरलेलं सर्व वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते आणि पाणी टाकून आपल्याला परत याची पेस्ट बनवायची आहे। जशी आपण अगोदर बनवली होती त्याच पद्धतीने सेम याची पेस्ट बनवायची। आणि नंतर त्या पेस्टमध्ये आपण हे अद्रक व लसूण जे ठेचून घेतलं होतं थोडंसं ते त्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं, पूर्ण भाजीमध्ये त्या खोबरं, लसूण आणि अद्रकचा जो फ्लेवर आहे तो येतो आणि ते मस्त लागतं। त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही वाटणामध्ये पण बारीक करून घ्यायचे। तर आपलं सर्व वाटण छान बारीक झालेलं आहे आणि कुकरच्याही 2 शिट्ट्या होऊन वाफ पण गेलेली आहे, ते पाहू शकता। मस्त आपलं चिकन शिजलंय का नाही एकदा आपण चेक करूया। तर पहा, असं हाताने मी थोडंसं तुम्हाला दाखवते कट करून। तर सहज हात लावला की चिकन आपलं तुटतंय आणि खूप बुगाही झालेला नाही, म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं चिकन शिजलेलं आहे। चला, आता आपला मसाला पण रेडी आहे, चिकन पण शिजले। आता आपण फोडणी घालून घेऊया। तर आता येथे मी थोडंसं जास्तीचं तेल एका पातेल्यामध्ये घेतलंय आणि त्यामध्ये हे कुटून घेतलेलं अद्रक लसूण खोबरं आहे तर ते आपण थोड्या वेळ परतून घेऊ। याला आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही, कारण हे ऑलरेडीच आपण तेलामध्ये चांगलं अगोदर भाजून घेतलेलं होतं। जास्त वेळ परतलं ते करपू शकतं। तर अर्धा मिनिट परतून झालं की त्यामध्ये हे आपण कोथिंबीर व कांद्याचं जे वाटण केलंय ते बारीक करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया, जेणेकरून हे सर्व एकजीव होईल आणि व्यवस्थित मिक्स होईल। तर पहा, मस्त कलर आलाय वाटणाला। आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूया। तर येथे मी 1 मोठा चमचा हळद टाकलेली आहे। इथे लाल मिरची पावडर टाकते। लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता। त्यानंतर येथे मी धना पावडर टाकते 2 चमचे आणि येथे मी जी हळद धना पावडर टाकली आहे आणि हा मसाला टाकते काळा मसाला, हा मी घरीच बनवलेला आहे। मी कुठलाही विकतचा मसाला तुम्ही पाहू शकता यात वापरलेला नाही। हळद धना पावडर आणि हा मसाला मी हे सर्व घरीच बनवलेले मसाले आहेत, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की एकदम गावरान पद्धतीने आपण हे बनवणार आहोत। कुठलंही केमिकल नाही, एकदम घरगुती पद्धतीचे मसाले आपण तयार करून हे बनवणार आहोत। तर हे सर्व छान मिक्स केले आणि पहा, मसाला परतलाय कारण कढईने तेल सुटले। आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, आणि ही याला तुम्ही एक खूप महत्त्वाची ट्रिक म्हणू शकता, ज्यामुळे आपली भाजी एकदम टेस्टी होते, ती म्हणजे आपण जे पिवळं सूप बनवलं आहे त्याला तुम्ही आळणी सूपही म्हणू शकता। तर ते आपण ह्यामध्ये 1-2 पळी टाकायचं आणि त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। जोपर्यंत मसाला पूर्ण सुका होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचे। असं 2 ते 3 वेळेस आपल्याला करायचे। सूप टाकायचं आणि हलवून घ्यायचं। तर पाहू शकता मी 3 वेळेस या पद्धतीने यामध्ये हे सूप टाकून मसाला बनवला होता आणि आता उरलेलं सर्व सूप आहे ते आपण यामध्ये टाकूया आणि पीसही टाकून देऊयात। तर मी पीस चमच्याने टाकते, जर डायरेक्ट ओतले तर ती भाजी आपल्या अंगावर उडू शकते, त्यामुळे अशा पद्धतीने मी चमच्याने हळूच सर्व पीस यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता भाजीला आपल्याला उकळू द्यायचे। तर पाहू शकता मस्त कलर आलाय आणि वास तर एवढा छान सुटलाय मी तुम्हाला सांगू शकत नाही। खूप मस्त वास येतोय आणि कलरही एकदम छान आलेला आहे भाजीला आपल्या आणि अगदी झटपट होते, तुम्हीच पाहू शकता। खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे ही। त्यानंतर यामध्ये एक खूप महत्त्वाचा आणि एक सिक्रेट पदार्थ आपण टाकूया, येसूर। याला येसूर म्हणतात आमच्या इथे।
तर ह्यामुळे चिकनच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि खूप एकजीव होते भाजी. एवढा 1-2 चमचे तुम्ही ह्यामध्ये टाकला तर भाजीला खूप छान असा बाइंडिंग येते, टेस्टही येते आणि कलरही येतो. तर हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा पदार्थ आहे आणि एकदा तुम्ही बनवला तर ते तुम्ही फ्रीजमध्ये 2-3 महिन्यासाठी पण साठवून ठेवू शकता. तर तुम्हाला पाहिजे असेल ह्याचं माहिती तर मी तुम्हाला त्याची माहिती सांगू शकते. तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर आता भाजीच्या वरती आपण थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकूया आणि आता एकदा याला 2 ते 3 मिनिटे आपल्याला फक्त उकळी येऊ द्यायची आहे, कारण आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ आता याला शिजवायचं नाही. फक्त आपण जो येसूर टाकला आहे तो 2-3 मिनिटे आपल्याला शिजून द्यायचा आहे. त्यासाठी एकदा याला खळखळून उकळू द्यायचं आहे. तर पाहू शकता चिकनचा पीस एकदम आहे तसाच आहे, कुठेही तुटलेला नाही, परफेक्ट शिजलेला आहे आणि भाजीला किती छान कट आला आहे तुम्ही पाहू शकता. आता ही भाजी रेडी आहे. मी एका बाउलमध्ये हिला काढून घेते. तर पहा किती भन्नाट अशी आपली भाजी दिसत आहे, पाहू शकता. तर मी मस्त ताट सजवून घेतलेलं आहे. त्यासोबत अळणी सूप आपण जे बनवलं होतं चिकनचं ते, भात, चपाती आणि सलाड असं सर्व मस्त ताट बनवलेलं आहे आणि आता असा छान जेवणाचा बेत होणार आहे. तर तुम्हीही ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्ही व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू, पण ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली.